मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वांग किंवा पिगमेंटेशन कशामुळे येते किंवा त्याची कारणे काय. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की यावर उपाय काय, तेही विदाऊट साईड. नंबर 1, तर कोणतीही वांगासाठी क्रीम घेताना पहिल्यांदा पूर्ण त्याची माहिती घ्यायची. म्हणजेच त्या क्रीममध्ये काय कंटेन आहेत, ती कशी वापरायची, किती वेळ वापरायची, कोणत्या टायमिंगला वापरायची, ही पूर्ण माहिती घेऊनच ती क्रीम वापरायची किंवा चेहऱ्यावर लावायची. तरच त्याचा आपल्याला साईड इफेक्ट होणार नाही. नंबर 2, स्टेरॉइड असणाऱ्या क्रीम शक्यतो टाळायच्या. म्हणजे ज्यात हायड्रोक्विनोइन, ट्रेटिनॉइन, मोमेंटासोन असे कंटेन असतात, त्या स्टेरॉइड क्रीम असतात, त्या शक्यतो वापरायच्या टाळायच्या. किंवा जरी तुम्ही ती वापरत असाल तर त्याची पूर्ण माहिती घ्यायची की ती कधी लावायची, कशी लावायची, किती वेळ ठेवायची. कारण की त्याचे बरेच साईड इफेक्ट असतात. जर तुम्ही व्यवस्थित ती लावली नाही किंवा व्यवस्थित वापरली नाही तर तुमचा चेहरा लाल होऊ शकतो किंवा तुमचे डाग अजून डार्क होऊ शकतात, स्किन लाल होऊ शकते किंवा चेहरा सुजूही शकतो. अशा क्रीमा ह्या शक्यतो रात्रीच्या लावायच्या असतात, त्यासुद्धा रात्रभर ठेवत नाहीत. त्यामुळे अशा स्टेरॉइड क्रीम वापरताना पूर्ण माहिती घेऊन किंवा डॉक्टराच्या सल्ल्यानेच अशा क्रीम वापरायच्या. जर तुम्हाला वांगांसाठी किंवा पिगमेंटेशनसाठी क्रीम वापरायची असेल तर तुम्ही विदाऊट स्टेरॉइड म्हणजे स्किन लाईटनिंग क्रीम वापरू शकता, ज्याने रिझल्ट तुम्हाला हळूहळू भेटेल, पण त्यांनी शक्यतो साईड इफेक्ट होणार नाही. त्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगायचंच म्हणलं तर कोझिविट क्रीम येते आणि कॉसग्लो क्रीम येते, ज्यामध्ये स्टेरॉइड नसतात आणि ते स्किन लाईटनिंगचे काम करतात. नंबर 4, बाहेर जाताना किंवा उन्हात जाताना आपला चेहरा पूर्ण कव्हर करणे. म्हणजेच उन्हामुळे आपल्याला जे काही पिगमेंटेशन होणार आहे ते पिगमेंटेशन होणार नाही किंवा ते कमी प्रमाणात होईल. नंबर 5, जर तुम्हाला क्रीम लावायची नसेल किंवा क्रीमने जर साईड इफेक्ट होत असेल तर तुम्ही सिरम वापरू शकता. विटॅमिन सी, कोझिक ॲसिड, नियासिनामाइड असे कंटेन असलेले सिरम वापरा. यामुळे तुम्हाला खूपच चांगला रिझल्ट भेटेल आणि साईड इफेक्टसुद्धा होणार नाही. नंबर 6, तसेच तुम्ही डेली 30 ते 40 SPF असणारे सनस्क्रीन वापरू शकता, यामुळे सुद्धा तुम्हाला चांगला इफेक्ट भेटेल. नंबर 7 आणि महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही एखादी वांगासाठी क्रीम वापरत असाल आणि 1-2 दिवस वापरल्यावर तुम्हाला लगेच कळतं की आपल्याला काही साईड इफेक्ट होते, म्हणजे चेहरा लाल होत असेल, चेहरा सुजत असेल, चेहऱ्याचा रंग जर बदलत असेल तर ती क्रीम वापरणे लगेच बंद करा आणि तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन दुसरी क्रीम वापरू शकता.